तर पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट घोषित करण्यात आलाय। कोकण किनारपट्टी भागात पोलिसांनी गस्तही वाढवली। किनारपट्टी भागात चेकपोस्ट संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश आहेत। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेत। मनोज, काय सांगाल? नक्कीच ज्या पद्धतीनं काल दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आता कोकण किनारपट्टीवरती या ठिकाणी अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। चेकपोस्ट उभारून या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची जी आहे ती तपासणी या ठिकाणी केली जाते आहे। मी बघू शकता की आपण सागरी किनारपट्टीवरच्या भाटे या चेकपोस्टवरती आहोत आणि या ठिकाणी 24 तास या ठिकाणी गस्त पोलीस घालताना पाहायला मिळतात। काल झालेल्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवरती या ठिकाणी अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। कोकण किनारपट्टीवरती खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे 36 किनारपट्टी भागातील लँडिंग पॉईंट आहेत त्या भागांवरती 24 तास गस्त असणार आहे आणि पोलिसांकडून संशयित हालचालींवरती या ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगानं सध्या किनारपट्टी भागातले जे चेकपोस्ट आहेत ते अलर्ट केलेले पाहायला मिळतात। पोलिसांच्या माध्यमातून ज्या गाड्या आहेत किंवा जे संशयित गाड्या आहेत त्यांची या ठिकाणी तपासणी होताना पाहायला मिळते आहे आणि अशा पद्धतीनं रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चेकपोस्ट उभारले गेलेले आहेत आणि या चेकपोस्टच्या माध्यमातून सध्या ज्या संशयित हालचाली आहेत किंवा संशयित वाहनं आहेत त्यांची या ठिकाणी चौकशी केली जाते। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सध्या पोलिसांची काल रात्रीपासून या ठिकाणी गस्त सुरू असलेली पाहायला मिळते आहे। किनारपट्टीमधून म्हणजे समुद्रातून जे 36 मनोज, याचे अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।